UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांच्या नाराजीचा स्फोट। जहां नहीं चैना वहां नहीं रहना। भुजबळांकडून वंडाच्या तयारीचे संकेत। बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका जाहीर करणार। जहां नहीं चैना वहां नहीं रहना। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी। भुजबळांची प्रतिक्रिया। मी खेळणार का तुमच्या हातातलं? भुजबळांचा संतप्त सवाल। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा। आधी वापर केला, सत्ता आल्यावर मात्र ओबीसी नेतृत्वाला डावललं। छगन भुजबळांवरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर निशाणा। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही। ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही। फडणवीसांची टीका। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता। भुजबळांकडून अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय। नाराजी नसल्याचं सांगताच मुनगंटीवारांचं मोठं विधान। एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभा राहूनही मंत्री होतो, मग माझ्यासारखा निष्ठावानावर पक्ष राग का काढणार? मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस। केंद्रीय पक्षानं सुधीर मुनगंटीवारांबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळात घेतलं नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं 7 नेते नाराज। रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकरांची नाराजी। नौकट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। विजय शिवतारेंची संतप्त प्रतिक्रिया। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा विचार न करणं हे दुर्दैवी। निवडणुकीत आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं। सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। खातेवाटपासंदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी बैठकीचं आयोजन। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,778 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी, तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य। सरपंच हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींवर तात्काळ कारवाई करा। मसाजोग हत्या प्रकरणी अंबादास दानवेंची विधान परिषदेत आक्रमक होत मागणी। सीडीआर तपासण्याची ही मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत। गुंडाशाही चालवणाऱ्यांचा संबंध धनंजय मुंडेंशी असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, तर मुंडेंनी आरोप फेटाळले। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा याचा विचार केला जाणार नाही। गुन्हेगार कुणी असो सोडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाली। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, तर शरीरावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात नमूद। आंबेडकरी अनुयायी मुंबई नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक। न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आंदोलन। धुळ्यात एसटीवर दगडफेक। महायुतीतील अजित पवार, सरनाईक, मुश्रीफ, धनंजय मुंडेंवरील केसेस अजूनही प्रलंबित। अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्टही दाखल नाही। 16 डिसेंबरला शेतकरी संघटना पंजाब वगळता संपूर्ण देशात ट्रॅक्टर मार्च काढणार, तर 18 डिसेंबरला ठिकठिकाणी रेल रोको करणार शेतकरी नेते सरवनसिंह पंधेर यांची माहिती। एक देश एक निवडणूक हे विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार। दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल मांडणार विधेयक। भाजपकडून खासदारांना व्हीप जारी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।